तर आज आपण बनवली आहे दोडक्याची भाजी. तर ही भाजी कशी बनवायची आहे आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे दोडके घेतले आहेत. तर आपण आता हे ह्याच्यावरची जी साल आहे ते आपण हे काढूया. ही भाजी खूप छान लागते, तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. आपण हे सर्व ह्याच्यावरची साल जी आहे दोडक्यावरची काढलेली आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. तर आपण ह्याच्या मध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी साहित्य पाहूया. तर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1-2 चमचे जे आहे ते कारळ घेतलेले आहेत, मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि लसणाच्या पाकळ्या ह्या 5 ते 6 घेतलेल्या आहेत. तर आपण हे सर्व साहित्य जे आहे ते भाजून घेऊया. तर शेंगदाणे जे आहेत चांगले असे भाजून घ्यायचे खरपूस. तर आता हे कारळ जे आहेत ते टाकून घेऊया. तर कारळ जे आहे ते पटकन अगदी 2 मिनिटात काढायचं आहे, कारण ते लवकरच कढई गरम असेल लवकर भाजतात. तर अशाच प्रकारे आपण मिरच्याही भाजून घेऊया. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आपली मिरची जी आहे ती अशी भाजली आहे. तर मिरची अशी भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीलाही चव छान येते आणि पचायलाही ही मिरची सोपी जाते. तर आता ही मिरची काढून घेऊया. तर आपण 1 चमचा पळी तेल जे आहे ते टाकून घेऊया. तर आपण आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा जी आहे ती मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्यावर जिरे जे आहेत तो पण 1/2 चमचा टाकून घेऊया. तर आता आपण जिरे टाकूया 1/2 चमचा. आपली मोहरी आणि जिरे चांगली तडतडली आहेत. आता आपण जे कारली दोडका जे आहे ते चिरून घेतलेला तो टाकून घ्यायचा. तर आपण चवीनुसार याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. तर मीठ टाकूया. तर आता आपण ह्याच्यामध्ये जी मिरची आपण ठेचा वाटून घेतला होता तो टाकूया. थोडीशी कोथिंबीर. तुम्ही ही अशी सुकी भाजी पण करू शकता आणि पातळ काही करू शकता. तर मी पातळ रस्सा करणार आहे. तर मी गरम पाणी करून घेतलेले, तर आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया. तर आपण एक उकळी आणण्यासाठी हे झाकण घेऊया. तर आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घेऊया. तर आपल्या भाजीला जे आहे ती उकळी आलेली आहे आणि आपण कारळ आणि शेंगदाण्याचा जो कूट केला होता तो आता ह्याच्यामध्ये टाकूया. उकळी आल्यावर हा कूट टाकूया आणि 1-2 मिनिटांनी मग गॅस बंद करूया, कारण दोडका जो आहे तो कवळा असल्यामुळे लवकर शिजतो. तर या प्रकारे मी ही पातळ भाजी केलेली आहे. तर ही आता चांगली उकळी फुटली आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारची मी ग्रेव्ही केली आहे. तर तुम्ही कोरडीही करू शकता, ड्राय हा कूट टाकून, तशीही छान लागते. तर तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.